जीवन समजून घेताना पार्ट 3. प्रवासाची सुरुवात. आपल्या समस्या ऐकून घेणारा आणि नंतर त्यावर चर्चा करणारा मित्र किंवा मैत्रीण असेल तर समस्येवरचा उपाय मिळण्याची सुरुवात झाल्यासारखं आहे. हजारो मैलाच्या प्रवासाची सुरुवात होते ती एक पाऊल टाकल्याने. लाओ त्झू. ज्यांच्याबद्दल आपल्याला स्नेह वाटतो ते जेव्हा त्यांच्या काळजा आपल्याबरोबर वाटून घेतात तेव्हा आपण काय करतो? हॅरीच्या मनात गदारोळ उठला. त्याबद्दल तो माझ्याशी बोलत असताना मलाही त्याला खूप काही सांगावंसं वाटत होतं. पण साधनेच्या मार्गावर प्रशिक्षण घेत असताना आचरणात आणायला सांगितलेलं तत्त्व मी इथेही वापरलं. ते म्हणजे लाखो पोकळ शब्दांपेक्षा आपली मौन उपस्थिती अधिक प्रभावी ठरू शकते. आपल्याला 2 कान आणि 1 तोंड आहे. स्वाभाविकतः आपण ऐकावं जास्त आणि बोलावं कमी. सहसा जोवर आपण बोलणाऱ्याचं संपूर्णपणे ऐकून आणि समजून घेत नाही तोवर त्याच्या समस्येवर त्याला आपल्याकडून सक्रिय उपाय अपेक्षित नसतो. मला माझे पूर्वीचे दिवस आठवले. तरुण, उतावीळ आणि नवखात साधक होतो मी. तेव्हाही खूप जण मला विश्वासात घ्यायचे. मला नुकत्याच गवसलेल्या जीवनोद्देशाच्या माध्यमातून हे जग वाचवण्याचा माझा पक्का निर्धार होता. समोर समस्या उभी राहताच मी अप्रगल्भतेमुळे त्यावरचा उतारा झपाट्याने सुचवत असे. आपल्याला लोकांची पर्वा आहे हे जोवर त्यांना जाणवत नाही तोवर आपल्याला किती ज्ञान आहे याची लोकांना पर्वा नसते. खरं म्हणजे मानवी समस्यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक आणि अनुकंपायुक्त श्रवण नसेल तर त्यावर उपाय सापडणं कठीण आहे. आपण काय उपाय सुचवणार आहोत यापेक्षा अधिक महत्त्वाची असते ती लक्षपूर्वक ऐकण्याची आपली वृत्ती. हरी माझ्याशी बोलत असताना मी आधीची चूक करणार नव्हतो. समोरचं ट्रॅफिक आता मोकळं होऊ लागलं होतं. माझे विचारही स्पष्ट होऊ लागले होते. काही मिनिटाच्या शांततेनंतर मी बोलायला सुरुवात केली. हॅरी, तुला जे काही सोसावं लागत आहे त्याचं मला वाईट वाटत आहे. माझ्यावर विश्वास टाकून तू माझ्याशी त्याबद्दल बोललास म्हणून मी तुझे आभार मानतो. अरे, आपल्या समस्यांबद्दल दुसऱ्याशी 2 शब्द बोललं की मनावरचा भार हलका होतो. तसं तुलाही जाणवत असेल. सगळं काही नीट होईल अशी किंचितशी आशा तुला वाटते आहे ना? माझ्याकडे अविश्वासाने पाहत हॅरी म्हणाला. मला या गदारोळातून बाहेर पडायचं आहे, परंतु माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाल्याशिवाय ते कधीच शक्य होणार नाही. 40च्या टप्प्यावर आहे मी. कुठलाही आमूलाग्र बदल घडून आणायला खूप उशीर झाला आहे. करू काय मी आता? कोणत्याही लाईफ कोचला काय करू मी आता हे 4 शब्द अप्रिय आहेत. याचं कारण असं की समजा त्याने थेट सल्ला दिला आणि समोरच्याला वाटलं की गौरगोपालदास याने दिलेल्या या जादुई मंत्रामुळे 100% उपयोग होणार, तर त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सल्ला देणाऱ्याच्या मागे मेंढरासारखे डोळे झाकून जाण्याच्या वृत्तीमुळे आपण पोहोचतो भलतीकडेच. एखाद्या मॉलमधून वस्तू विकत घेणं आणि जीवनात पर्यायांची निवड करणं यांच्यात फारसा फरक नाही. तिथे असणारे विक्री सहाय्यक आपल्याला उपलब्ध वस्तूंची त्यांच्या गुणदोषांसकट सविस्तर माहिती देतात, परंतु अंतिम निवड आपणच करायची, कारण अंतिम निवड ही आपली जबाबदारी असते. मी तुझा गुरु नसून मित्र आहे, मी ठाम स्वरात म्हटलं. आपले निर्णय आपणच घ्यायचे असतात. मी फक्त माझ्या क्षमतेनुसार तुला मदत करू शकतो. तसं म्हणशील तर हा माझा दावा नाही, पण जगभरातील हजारांचा मित्र असल्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि त्यावरून सांगतो की असं वाटणारा तू एकमेव नाहीस. अनेकांची अवस्था अगदी तुझ्यासारखीच आहे. हे ऐकून हॅरीने निश्वास टाकला. मला सुटकेचा निश्वास वाटला. मुंबईच्या त्या ट्रॅफिकमधून आम्ही पुन्हा काही इंच पुढे सरकलो. या ट्रॅफिक जाममध्ये किती लोक अडकले आहेत ते पाहिलं. मी बोलू लागलो. त्यांची गत आपल्यासारखीच आहे. ते वेगळ्या गाडीत असले तरी तेही अडकलेले आहेत.
ते वयस्कर गृहस्थ चालवत असलेल्या कॅबच्या मागच्या सीटवर ब्रिटिश प्रवासी आहेत. पलीकडचा कॅब ड्रायव्हर बॉलिवूडची सुंदर गाणी रेडिओवर ऐकत आहे. आणि त्याही पलीकडे जी रोल्स रॉईस आहे ती सुद्धा गर्दीत अडकलेली आहे. आपल्या गाडीपेक्षा वरचढ गाडी बघून हॅरीचा चेहरा पडला. हॅरी, आपल्या सगळ्यांमध्ये 3 गोष्टी सामायिक आहेत. त्या म्हणजे आपण सगळे अडकलेलो आहोत. आपल्याला एक प्रवास पूर्ण करायचा आहे आणि विशिष्ट गंतव्यस्थान गाठायचं आहे. आता विचार कर की समोरचा रस्ता पूर्ण मोकळा झाला आहे. म्हणजे आपण सगळे अडकलेलो आहोत. आपल्याला एक प्रवास पूर्ण करायचा आहे आणि विशिष्ट गंतव्यस्थान गाठायचं आहे. आता विचार कर की समोरचा रस्ता पूर्ण मोकळा झाला आहे. म्हणजे मग आपल्याला प्रवास शांतपणे पूर्ण निवडलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला आपण पूर्णपणे मोकळे होऊ. त्यावर हॅरीने चटकन प्रश्न केला, या सगळ्यांचा माझ्या परिस्थितीत काय संबंध? हॅरी, आपल्या सगळ्यांच्या मनात असंच ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यात अडथळा येतो. समजा हा अडथळा कसा दूर करायचा हे आपल्याला माहीत असेल तर मग असुरक्षिततेचा धुराळा उठल्यामुळे आपल्याला खोकत बसावं लागणार नाही. मागून पुढून हॉर्न वाजवून कोणीही आपल्याला महत्त्वाच्या बाबींपासून विचलित करणार नाही आणि पेट्रोल वाचल्यामुळे आपण एक चांगलं आयुष्य जगायला समर्थ होऊ. आता हॅरीच्या नजरेत अश्रूंऐवजी उत्सुकता होती. मी बोलू लागलो. माझ्या मनातही प्रचंड ट्रॅफिक होतं. साधारण 22 वर्षापूर्वी हे ट्रॅफिक कमी करण्याची प्रक्रिया माझ्या मनाने सुरू केली. अध्यात्म मार्गावर वाटचाल करण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. माझ्या पालकांना त्यावेळी झालेल्या मनस्तापाबद्दल मला आजही खेद वाटतो. जीवनाच्या चाकाबद्दल मी तेव्हा पहिल्यांदा जाणून घेतलं. आजूबाजूला असलेल्या या गाड्या पहा. एका ॲक्झेलवर प्रत्येकी 4 चाकांची प्रत्येक गाडीला कसं तोलून धरलेलं आहे. म्हणजेच प्रत्येकी 4 चाकांनी प्रत्येक गाडीला कसं तोलून धरलेलं आहे. एखाद्या चाकातली हवा कमी झाली तर तुला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल. एखादं चाक निखळलं तर जीवाला धोका संभवेल. म्हणूनच 4ही चाकांची वरचेवर तपासणी आणि देखभाल करणं अनिवार्य आहे. या 4 चाकांप्रमाणे 4 तत्वही सुखी जीवनाचा पाया आहेत. आपण स्वतःवर कोणतंही लेबल चिटकवलं तरी ही तत्व सर्वांना समान पद्धतीने लागू होतात. मग ते आमच्यासारखे आध्यात्मिक साधक असोत वा विवाहित तरुण असोत किंवा म्हातारे श्रीमंत असोत किंवा गरीब, नास्तिक असोत किंवा धार्मिक, अगदी कोणीही असो. राष्ट्रीयत्व, वंश, लिंग किंवा व्यवसाय यानुसार ते बदलत नाहीत. गाडी पुन्हा एका ट्रॅफिकमध्ये थांबली. माझ्या नजरेत थेट पाहत हॅरी म्हणाला, ती तत्व जाणून घ्यायला मी तयार आहे. खरं सांगायचं तर वयाच्या 18व्या वर्षापासून मी तयार आहे. धन्यवाद. आता पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.